सध्या बाजारात सोयाबीनचे दर गडगडले असून शेतकऱ्यांनी सोयाबीन त्वरित बाजारात विकू नये असा सल्ला लातूरच्या कीर्ती ऑइल मिलचे संचालक आनंद भुतडा यांनी दिलाय। गेल्या महिन्यात राज्यभरात झालेल्या पावसाचा फटका सोयाबीनला बसला। अनेक ठिकाणी सोयाबीन काळवंडला आहे। अशा सोयाबीनला बाजारात 1200 ते 1500 रुपये क्विंटलचा दर मिळतोय। मात्र हाच सोयाबीन शेतकऱ्यांनी चांगला वाळवून 3 ते 4 महिन्यानंतर विकल्यास चांगला भाव हाती लागण्याची शक्यता आनंद भुतडा यांनी व्यक्त केली आहे। आज जर आपण तुलना केली तर गेल्या वर्षी ह्याच टायमाला 3800 रुपये क्विंटल हा सोयाबीन विकला गेला होता। आज घडीला तो 29 रुपये विकला जात आहे। आज काही जागी गव्हर्नमेंटने जी मिनिमम सपोर्ट प्राइस डिक्लेअर केली आहे सोयाबीनला त्याच्यापेक्षा खालीही माल विकला जात आहे। तर आमची शेतकऱ्यांना हीच विनंती आहे किंवा आव्हान आहे की माल त्यांनी दमानं संयमानं बाजारात आणावा। एकदाच माल आणणे गरजेपुरता आणावा, त्यांना भाव पुढे जाऊन चांगले भेटतील। सोयाबीनचे दर पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। त्यामुळे सरकारने तेलबियांवरील निर्यात तात्पुरती उठवावी, खाद्यतेलावर आयात शुल्क लावावं, तसंच पशुखाद्य निर्यात करताना देशी व्यापारास प्रोत्साहन द्यावं अशी मागणी आनंद भुतडा यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।